की जर का 60-70 ज्यावेळेस माझा मराठा तरुण ज्यावेळेस फी भरतो ना, तर त्यांचा बोलवता धनी हा मनोज जरांगे पाटील आहे. तळमळीसाठी तुम्हाला म्हणतोय. आणि तुम्ही म्हणता ना मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण आहे, तर मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी तो आहे ज्या तरुणाला त्या तरुणाच्या त्या घरात बाप नसतो आणि ज्या आईला ज्यावेळेस 20-30 हजार फी ज्यावेळेस हे दुसऱ्या घटकातल्या मुलांना भरत जाते, त्याच जागी जर का 60-70 ज्यावेळेस माझा मराठा तरुण ज्यावेळेस फी भरतो ना, तर त्यांचा बोलवता धनी हा मनोज जरांगे पाटील आहे. ज्या बांधावरच्या शेतकरी हा पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये ज्यावेळेस काम करत असतो आणि ज्यावेळेस स्वतःचा मुलगा मुंबई सारख्या प्रशिक्षित ठिकाणी मोठमोठ्या भारतीय विद्यापीठ असेल, रशियन संस्थेमध्ये ज्यावेळेस शिकतो ना, पण ज्यावेळेस ॲडमिशन भेटत नाही अशा संस्थांमध्ये आणि ज्यावेळेस त्याला प्रायव्हेट मोठमोठ्या संस्थेमध्ये MBBS असेल, लॉ असेल करायची वेळ ज्यावेळेस येते, त्यावेळेस वर्षानुवर्ष जो मराठा तरुण हा वसतिगृहांमध्ये नाही, ज्यावेळेस प्रायव्हेट PG हॉटेल्समध्ये ज्यावेळेस एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहतो ना, ज्यावेळेस पुण्यामध्ये शिकणारा MBBS असणारा तरुण, MPSC UPSCची तयारी करणारा तरुण ज्यावेळेस राहतो ना, त्यावेळेस ती तळमळ जी होते ना, तर त्या बापाची तळमळ हे मनोज जरांगे पाटील मानतात ना. मग त्यांचा बोलत धनी हा मनोज जरांगे पाटील आहे. ज्यावेळेस एखादी आई कुटुंब चालवून स्वतःचं घरदार सांभाळून ज्यावेळेस ती स्वतःच्या लेकरांना शिक्षणामध्ये आर्थिक सबलीकरण करण्यासाठी ज्यावेळेस ती शिकवते, तर खऱ्या अर्थाने त्या आईच्या मुखातून बोलणारा मनोज जरांगे पाटील हा त्यांचा बोलवता धनी आहे. कुठला राजकीय नेता हा कधीच मराठ्यांचा असू शकत नाही, कारण की इतके खासदार आमदार आम्ही या असेंब्लीमध्ये निवडणुकीमध्ये निवडून दिले. मी राजकीय बोलत नाही.